अमरावती। आता वळूयात इतर बातम्यांकडे। माढ्यातून एक महत्त्वाची बातमी आहे। माढ्यातील 11 बुलेटची पैज लावलेल्या पाटील बंधूंनी अखेर आता माघार घेतलेली आहे। पैज कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याचं कारण देत ही माघार घेण्यात आलेली आहे। योगेश आणि निलेश पाटलांनी 11 बुलेटची पैज लावत भाजप समर्थकांना चॅलेंज दिलेलं होतं। माढ्यात मोहितेज पाटील जिंकणार असा विश्वास व्यक्त करत ही पैज लावण्यात आलेली होती। पैजेतून माघार घेतल्यानंतर पाटील बंधूंवर भाजपकडून आता टीकेची झोड उठते आहे। पैजेचा विडा पुढून स्वीकारल्यानंतर हा आम्ही तज्ञ वकिलाकडे चौकशी केल्यानंतर तज्ञ वकिलाने सांगितलं हा कायद्याच्या दृष्टीत कुठेही बसत नाही। त्यानंतर आम्ही हा पैजेच्या विड्याचा विषय कायदा पाळणारे असल्यामुळे व कायद्याचे पालन करणारे असल्यामुळे त्यामुळे आम्ही हा विषय इथं संपवत आहे। संघातून धैर्यशील मोठे पाटलांचा पराभव होणार हे दिसू लागल्यानेच बावीच्या पाटील बंधूंनी शर्यतीतून माघार घेतली आहे। लग्न घटिका भरत आली, अक्षरेची वेळ झाली आणि आता नवरा मुलगा म्हणतोय की मुलीची पत्रिका जमत नाही, हे योग्य नाही। आता एकतर लग्न करावं लागेल नाहीतर जाहीररित्या माघार घ्यावी लागेल। हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ही भूमिका घेतली।